नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे अगाऊ फूडीज मध्ये. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत डोसा आणि बटाट्याच्या भाजीची रेसिपी. चला सुरू करूयात. सुरुवात आम्ही बटाट्याच्या भाजीने करतोय. इकडे आम्ही एकीकडे बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते जरा गार होत आहेत. म्हणून तोपर्यंत कांदा चिरतोय आणि मी आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता यांची पेस्ट तयार करून घेते. भाजीसाठी इथे आम्ही तयारी करून घेतलेली आहे. बटाटे उकडलेले ते सोलून आणि त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. कोथिंबीर चिरून घेतली आहे. आलं, लसूण, मिरची, कढीपत्त्याची पेस्ट रेडी आहे आणि कांदाही चिरून घेतलेला आहे. तेल चांगलं गरम झालंय, पण यात थोडी मोहरी तडतडू द्यायची. त्यात आपण थोडं जिरं घालणार आहे आणि लसूण, मिरची, कढीपत्त्याची पेस्ट. यात थोडी हळद घालतो आणि आता यात कांदा घालून घेऊ. कांदा छान परतून घ्यायचा. कांदा आपला छान परतून झाला आहे. त्यात आपण बटाटा घालून परतून घेऊयात, एकत्र करूयात सगळं छान. चवीप्रमाणे मीठ घालूयात. भाजी आपली ऑलमोस्ट रेडी आहे. आता यावर आपण छान कोथिंबीर घालू. आता आपली भाजी छान रेडी झाली आहे. डोसा बॅटर साठी आम्ही आदल्या रात्री पसरट भांड्यामध्ये 3 वाट्या तांदूळ घेतले. त्यानंतर 1 वाटी उडदाची डाळ त्यात घातली. त्यानंतर 1 वाटी पोहे घातलेत. याने छान क्रिस्पी येतो आणि कलरही छान येतो डोशाचा. यामध्ये 1 चमचा मेथी दाणे घातलेत, ज्याचा फर्मेंटेशनसाठी छान उपयोग होतो आपल्याला. 2 चमचे हरभऱ्याची डाळ घातली आहे आणि हे सगळं पाणी घालून छान स्वच्छ आधी धुवून घेतलं 2 वेळा. धुवून झाल्यानंतर यामध्ये हे सगळं बुडेल इतपत पाणी घालून रात्रभर याला भिजत आम्ही ठेवून दिलं होतं. रात्रभर हे छान झाकण ठेवून भिजायला ठेवून दिलेलं होतं. 12 तास साधारण झाले याला. सकाळी ह्यातलं शक्य तेवढं पाणी काढून टाकलं आणि मिक्सरमध्ये याचं एक छान स्मूथ कन्सिस्टन्सीचं बॅटर आम्ही रेडी केलं. मिक्सरमध्ये बॅटर रेडी करत असताना जर गरज वाटली तर अगदी थोडंसं पाणी आपण घालू शकतो, अदरवाईज पाण्याची गरज नाही आहे. आता आपण बघू शकतो इथे छान असं बॅटर रेडी झालं आमचं. कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता. ह्यामध्ये जास्त पाणी घालण्याची गरज पडत नाही आत्ता ह्या स्टेजला. बॅटर मात्र जरा मोठ्या डब्यामध्ये काढायचं, जेणेकरून जेव्हा हे फर्मेंट होईल ते वेळेला वरती थोडी स्पेस राहील, त्याला ह्याची क्वांटिटी वाढते. कारण हे छान फेटून घ्यायचं, एकसंध करून घ्यायचं आणि झाकण लावून आता हे 10 ते 12 तासांसाठी परत एकदा आपण फर्मेंटेशनसाठी ठेवून देणार आहोत. मीठ 10 तास ठेवलं होतं आपण फर्मेंट व्हायला आणि तुम्ही बघू शकता किती मस्त फर्मेंट झालंय आणि किती फुगलंय हे. पीठ आपण यात थोडं काढून घेतलंय. यात आता आपण थोडं मीठ आणि पाणी घालू आणि एकत्र करून घेऊयात. पाणी थोडं थोडं घालायचं, अंदाज घेत घेत. खूप पातळही झालं नाही पाहिजे. पीठ आपलं रेडी आहे. डोसा आज अथर्व करणार आहे. सुरू करूया. तवा आपण तापत ठेवलाय. डोसा करायच्या आधी तव्याला आपल्याला थोडा प्रिपेअर करून घ्यावा लागतो. आधी ते तुम्हाला दाखवतो. इट इज अ प्रो टिप. पहिले तव्यावरती थोडं तेल पूर्ण पसरवून घ्यायचं. तव्यावरती तेल
तव्याला तेल लावून घेतलं आपण. पूर्ण गरम होऊ द्यायचं हे तेल. तवा पूर्ण गरम झाला आपला. आता या स्टेजला आपण त्याच्यावरती गॅस बारीक करून थोडं पाणी असं केल्याने सरफेसवरचं पूर्ण तेल जे आहे ते निघून जातं. आणि आता आपण पहिला डोसा टाकूया. मस्त जाळीदार असं डोसा होतं. आपलं पीठ एकदम छान फर्मेंट झालं होतं त्यामुळे. थोडं तेल आपण ह्याच्या बाजूनी सोडून घेतोय म्हणजे तो नीट निघून येईल. डोसा एका साईडने आपला पूर्ण रेडी आहे. पण फ्लिप करूया. डोसा रेडी आहे. याला सर्व करतोय मी आता. कसा दिसतोय? चव घेऊन बघतो. यस, कलर पण एकदम छान आला याला, गोल्डन ब्राऊन. टेस्ट बघूयात. भाजी सोबत कमांड. खूप छान झालाय, अमेझिंग झालाय. तुम्ही नक्की ट्राय करा. आम्ही अजून डोसे बनवून जेवून घेतो. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, सगळ्यांबरोबर शेअर सुद्धा करा. आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा, तेव्हा आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा कसा झाला होता. आम्हाला तुमचे किस्से ऐकायला जरूर आवडेल. बाय.